मूळ हरबाचा आदिनमिता प्रथम मी पूजला गणगणाचा तुझिया दर्शना देव सर्वाले तुझिया दर्शना देव सर्वाले गणगात मन माझे मन आनंदले साई शास्त्रांचा 18 पुराणाचा तूच करता तूच विधाता चारी वेदाना तूच विनविले चारी वेदाना तूच विनविले गणगात मन माझे मन आनंदले या कोडनूर गावच्या मारुतीरायाचा वरदास माझ्या शिरावर मार थापडी भाड्या ढोलावर गुरु चरण वंदन गुरु या चरण वंदन
मारुतीच्या देवाला जीवन माझ्या भक्ताला मोचोटीच्या डोंगराला देवगा माझा दर्या देवाचरण वंदन गा देवाचरण वंदून गा देवाचरण वंदन उभा राहील याला घ्यावाव सर्व्याला तोरा नाव बयानी बघा पावन्यालाय बयानी बघा पावन्याला दादा माझ्या बघा वहिनी दोन्ही हात भिजवडव उडी बघा पडवाव बघा नवीन वर्षव बघा नवीन वर्षाच्याव बघा तुम्हाला शुभेच्छा माझ्या डिंबाड्याव मार थाप तुझ्या डोनालाय देव मारुती सपनात आला देव मारुती सपनात आला जवळ येऊन काही म्हणाला अरे संकटात घाबरायचं नाही मी उभा तुझ्या पाठीशी आहे 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 आपण कराडमध्ये कार्यक्रम करून कुडनूर गावच्या मारुतीरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण कराडमधनं आपल्या काय कुडनूर गावातल्या सर्व प्रेमींची इच्छा या सर्व ढाग्या वाघांच्या आग्रह करताना या मारुतीरायाची भेट होण्यासाठी आपण कराडमधनं हितवर आलोया बरोबर आहे 2 तासात आणलाय पण कराडमधनं गाडी आमची काही दमान आली नाही बरोबर आहे कारण देवतारी देवा कोण मारी मारुतीचा आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे बरोबर आहे बाबा म्हणून या मारुतीला आपण साकडं कसं घालायचं माहितीये का कसं घालायचं सांग बघू देवा तुला सवड मिळाली तर हे मारुतीराया सगळ्या कुडनूर गावातून सोनं केलं या पण
आणि एवढा आमची एक इच्छा आहे देवा आमचं काय म्हणणं आहे माहितीये का तुला सवड मिळाली तर एकदा ये आमच्या बाजूवर तुला सवड मिळाली तर एकदा ये आमच्या वाड्यावर अरे अशी न दिसतील तसं बी दिसतील तुझं रूप मला पाहू दे इमर्तीला या तुझं रूप मला पाहू दे होळी भक्ती माझी तू देवा एकदा डोळ्यानं पाहून घे होळी भक्ती माझी तू देवा एकदा डोळ्यानं पाहून घे एकदा डोळ्यानं पाहून घे होळी भक्ती माझी तू देवा एकदा डोळ्यानं पाहून घे कथा काय लावल्या काय माहित नाही पण बाबा रे माझ्या असणाऱ्या या श्रीरामाची सीता या रावणाने नेली होती माझ्या श्रीरामाने लक्ष्मणाने वानर सैनीचं पाठबळ घेतलं त्या जाग्याला रावणाच्या तावडीत सीता सोडवून आणली होती आणि त्या रावणाचा वध केला होता बरोबर आहे आणि सगळ्या या राम राज्यात आनंद झाला पण रामानं काय केलं होतं माहितीये का कसं काय केलं होतं साहेब पुढच्या तिच्या बाजूला आपल्या अमोल साहेबांनी सांगितलं कोणी काय कार्य केलं बरोबर आहे आता सुद्धा कुस्ती जर एखादा जिंकला तर त्याचं कौतुक करायला जाते या बरोबर आहे आपल्या गावात एखादा मेजर नोकरीला लागला तर त्याचं गावात कौतुक होत या बरोबर आहे एखादा पोलीस नोकरीला लागला तर त्याचं कौतुक होतं या हे आतापासून होत नाही बरोबर आहे 4 युग होऊन गेल्यात त्या 4 युगापासून ही चालू आहे बरोबर आहे बाबा 4 युगापासून कसं चालू आहे कसं श्रीरामाने विचार केला मनाला जर मी एकटा असतो तर या रावणाच्या तावडीतनं सीता शिकलो नसतो सगळ्यांनी मला पाठबळ दिलं म्हणून मी रावणावर विजय पाहिलेला आहे बर का असा श्रीरामाने सर मनाचा विचार केला त्या ठिकाणी आला आणि काय झाले बघा पुढच्या तिच्या बाजूला ज्या ज्या लोकांनी सीता हरण केली होती सीतेला या रावणाबरोबर युद्ध करायला बरोबर आहे वानर सेना होती आणि सगळे वानर सेना होते आता मी म्हणते माझ्या संग एक भुमकी आहे एक डोली आहे बरोबर आहे 2 महागमंत्री तू साथीला आहे बरोबर आहे बाबा तसं या श्रीरामाने विचार केला कोणी कोणी काय काम केलं म्हणून प्रत्येकाला बाबा रे आदर सत्कार मान देऊ लागला आणि काय झाले बघा पुढच्या तिच्या बाजूला सगळ्यांना दिले सगळ्यांना फक्त लास्टला कोण राहिला होता माहितीये का कोण राहिला होता कोण राहिला होता आता मला माहित आहे तू सांग की अरे सगळ्या वानर सेनेला या रामानं सीतेनं मान दिला आणि ज्यानं काय काम केलं होतं त्याला बक्षीस दिलं बरोबर आणि शेवटावर या भारीला आणि माझा मारुती बळगावर राहिला मारुती बळगावर राहिला ओढव पडल जीवन आणि रामाची बळगाव सीताव ती रामाला होती हो बोल
सीतामाईनं बालिक नजरेने निरीक्षण करून पाहिलं होतं. समाजी सीतामाई लागली होती विचार करायला त्या पहिल्या ठिकाणाला. श्री रामानं सगळ्यांचा आदर सत्कार केला. बरं जन लंका जाळली होती, जन सीतेचा शोध लावला होता. बरोबर आहे. त्या मारुतीलाच कसं काय रामान दिलं नाही, रामाचं लक्ष मारुतीकडे कसं काय गेलं नाही म्हणला. बरोबर आहे बाबा. रामजी बर जेवढं महत्वाचं काम केलं तुम्ही त्याला कसं काय विसरलाय. बरोबर आहे. मेन काम केलं त्याला विसरला या. अगं सीते हो मी विसरलो नाही. मग काय झालं काय ध्यानात नव्हतं. या सर्व भक्तांना मला देता आलं पण या मारुतीला देण्यासारखं माझ्याकडे काय नाही. काय नव्हतं. जसं माझ्या श्री रामानं मनाचा विचार केला त्या ठिकाणी आलं आणि काय झालं बघा पुढच्या तीनच्या बाजूला. विचार करा श्री राम या जगाचा मालक. बरोबर आहे. त्यानं सगळ्यांना दिले, सगळ्यांना बरोबर कोड काय पडलं होतं. आईला मारुतीला काय द्यायचं म्हणणार. म्हणजे विचार करा मारुती किती महान होता. बरोबर आहे बाबा. त्या रामाला मारुतीला जर काय देता आलं नसेल तर ते मारुती किती मान आहे. माझा श्री राम प्रभू सांगत होता माझ्या सीतेला, अगं हे मारुती लय महान आहे आणि मारुतीला काय देण्यासारखं माझ्याकडे नाही बरं का. असं माझ्या सीता मातेनुसार मनाचा विचार केला तेवढं श्रीरामाचं ऐकून घेतलं होतं त्या पहिल्या ठिकाणाला. अरे एवढ्या बघावी आट, एवढ्या बघावी आट, एवढ्या बघावी आट, एवढ्या बघावी आट, झाल्या वयाने किरण असा हाय मारुती. आज आपल्या अमोलदादाने युट्यूबला रेकॉर्डिंग करायला चालू केलंय म्हणून या समाजाला आपण काय संदेश द्यायचा माहितीये का. म्हणून या समाजाला काय आपण सांगायचं माहितीये का. हातामध्ये काय पाहिजे. तुझ्या हातात काही तळ आहे पण असं काय काम आहे त्याचा उपयोग करायला झालाय तुला. असा कसा दारूचा छंद लागला, असा कसा दारूचा छंद लागला, हातामध्ये प्याला घे भक्ती रसाचा. असा कसा दारूचा छंद लागला, हातामध्ये प्याला घे भक्ती रसाचा. छंद लागला हातामध्ये प्याला घे भक्ती रसाचा. दारू हैर दात जळीची ही पोळी त्याच्यामुळे येते रे दारिद्र्य कपाळी. कपाळी काय येत या मग दारिद्र्य कपाळी येऊस तर भक्ती रसाचा प्यायला पाहिजे आपण. म्हणून असा कसा दारूचा छंद लागला हातामध्ये प्याला घे भक्ती रसाचा. असा कसा दारूचा छंद लागला हातामध्ये प्याला घे भक्ती रसाचा. जतया माझा तालुका
शंकर जाई रे नावाला शंकर मी शाही रे रोज गोवी गाणार रोज गोवी गाणार मी देशभर फिरणार रोज माझ्या जोडीला बघा शिरूर हे गावाचा आणि शिरूर हे गावाचा बघा तातोबा या चौगडी आणि तातोबा केव्हा चौगडी इथं माझ्या जोडीला इथं माझ्या जोडीला माझी ववी आणतोय गोडीला आणि मागड्या सुराला अंक दिया गावचा अंक दिया गावचा व सुनील या गोऱ्यावर सुनील या गोऱ्यावर नाही तर माग सुराला त्यांच्या बघा जोडीला व शिंगणापूर गावचा शिंगणापूर गावचा दत्ता बघ पाटील एवढा माझाच मावा एवढा माझाच मावा डोन्या माझ्या बघा काही ववीला पांडी गाव बघा काही गावचा पांडी गाव बघा काही गावचा भाऊसाहेब बघाव चौगड्या आहेत माझ्या बघा काही डिंबाला होवी आणली माझी बघा रंगाला रेतीच्या बघा जोडी राव गुमक्या शेळके वाडी जाव शेळके वाडी गाव जाव जिगे नात हेड केव बागेवाडी गावचा सुरत्या शिवाजी या बंडगरव शिवाजी या बंडगरव हाईट कमी जास्ती लाव सदगुरु मावली मावली ढोड्या राव साहेब गडदेव कुडनूर गावाला कुडनूर गावाला कुडनूर गावाला पांडुरंग खानकर आणि वसंत या खानकर वसंत या खानकर माळू बघा खांडेकर मंगेश या खानकर अनिल या पांढरे अनिल या पांढरे अनिल या पांढरे माझ्या दोन कोणाचा हरण्या आणि वशाचा हरण्या आणि वशाचा माझ्या बघ कोणाचा हरण्या आणि वशाचा अनिल काही बघा पांढरेव गाडी या वाहन माझा घेव बघा येणार पाठीवर माझ्या राहणार
देव ज्ञान सुमराने अभर जवराईन ते पुन्हा घेता येईन ढोलावर निघाईन ढोलावर भिगाईन रोजवर गाताना मला नाही बघायचं या मुरुटाचा गेलास मी घेऊन गेलाय कलाच माझ्या दिंबाड्या मारता बजाडून काप मार झाडून ठेवून ठेवून सोडून शाहीर आनंद हक्के या हक्के मामाने 101 रुपये बहुमान दिले. आमचं भविकार मंडळ त्यांचा परिपूर्ण आभारी आहे. तसंच नवीन शाहीर आणि माझा पहिला जुना निंबाड्या कुडनूर गावचा मंगेश खांडेकर या आमच्या लाडक्या जोडीदारांना सुद्धा 101 रुपये बहुमान दिलं. आमचं भविकार मंडळ त्याला परिपूर्ण आभारी आहे. आणि मारुती रायाला आमचं साकडा आहे की या ढाण्या वाघाला एवढं चांगला शाहीर बनव आणि परत एकदा कुडनूर गावचं नाव या अख्ख्या महाराष्ट्रात होऊ दे. तसंच गोविंद हाके अंदामामाच्या भावानी त्याने सुद्धा 201 रुपये बहुमान दिले. आमचं जीवना फक्त भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसंच माळू खांडेकर माझ्या मंडळाचा आधारस्तंभ आहे. त्या ढाण्या वाघाला सुद्धा 101 रुपये बहुमान दिले. आमचं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसंच कुडनूर गावचे माझ्या जीवनाभक्त भविकार मंडळाचे आधारस्तंभ पांडुरंग खांडेकर आमची दोस्ती पार मुंबई पासून त्यांच्या जोडीला वसंत खांडेकर या 2 ढाण्या वाघांनी 501 रुपयाचं बहुमान दिलं. माझं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसंच शिवाजी पाटील जिरग्याळ या ढाण्या वाघांना सुद्धा 51 रुपयाचं बहुमान दिलं. माझं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. आणि गुंडा वाघमोडे या वाघमोडे पाहुण्याने सुद्धा आमची छोटी शिकाला पाहुणे 101 रुपयाचं बहुमान दिले. आमचं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण. तसंच बाबू पुजारी या पुजारी दादाने सुद्धा 101 रुपयाचं बहुमान दिलं. आमचं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसंच कोच्ची गावचे केशव गडदे आमच्या मंडळाचे मित्र आमच्या मंडळाचे आधारस्तंभ त्या ढाण्या वाघानं 501 रुपये बहुमान दिलं. माझं भविकार मंडळ यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसेच पांडुरंग शिंदे या शिंदे पाहुण्याने सुद्धा चाललेल्या ववीला 201 रुपये बहुमान दिले. आमचं भविकार मंडळ त्यांचं परिपूर्ण आभारी आहे. तसंच गुलाब माने कुडनूर गावचे या माने पाहुण्याने सुद्धा 101 रुपये बहुमान दिलं. आमचं भविकार मंडळ परिपूर्ण आभारी आहे. आणि मला माफ करा या वर्षी जरा वेळ झाला पण वेळ का होईना पण देवाची भगवंताची सेवा करण्यासाठी आम्ही आलो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं तर शंकर शाहिरांचा अंत लागत नाही. पट्टीचे शाहीर आहेत. पहाडी आवाजामध्ये ते ओव्या सादर करत असतात. मी त्यांची ओवी यापूर्वी मिरवाडला ऐकलेली आहे, आरेवाडीमध्ये ऐकलेली आहे. अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील ते सातत्यानं सहभागी होत असतात आणि त्या ठिकाणी देखील ते आपली कला सादर करतात. आणि विशेष करून त्यांचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख एवढ्यासाठी करायचा तो म्हणजे चिंचणी मायकाच्या यात्रेमधला जो त्यांचा परफॉर्मन्स होता. अक्षरशः ज्यांनी ती ओळी बघितली असेल किंवा त्यांचं ते रूप जर कोणी बघितलं असेल तर त्याच्या लक्षात येईल म्हणजे किती उंचीचा हा शाहीर आहे आणि त्यांचं किती जबरदस्त ते सादरीकरण आहे. ते गळ्यामध्ये नोटांचा हार आणि शाहीर शंकर शाहीर तुमचा तो अवतार बघितल्यानंतर मन भरून आलं. म्हणजे हृदय जे आहे ते भरून आलं आणि कधी थकत नाही. विशेष म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, थांबत नाही. ते
चिंचणी मायकाच्या यात्रेमध्ये किती तास तुम्ही ओळ म्हणली साहेब? सलग 14 तास, सलग 14 तास ओळी म्हणणारा मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण शाहीर आहे का नाही अशी शंका पण या ठिकाणी उपस्थित होते. पण सलग 14 तास नॉनस्टॉप ओळी मला वाटते हे एक वर्ल्ड रिकॉर्ड है, अपने आप में एक वर्ल्ड रिकॉर्ड साबित हो सकता है. आणि त्यासाठी तुम्हाला खरोखर आम्ही शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. आमची सगळ्यांची इच्छा होती की तुमची ओवी अजून थोडा वेळ आम्हाला ऐकायची होती, पण हा आता आमचं हे जे स्वप्न आहे हे आता अर्धवट राहिलेलं आहे. आम्ही पुढच्या वर्षी शंकर शाहीर तुमची वाट बघतोय. तुम्ही आवर्जून या आणि आपली कला या ठिकाणी सादर करा, सर्वांना मंत्रमुग्ध करा. सगळे लोक तुमच्यासाठी थांबले, हरकत नाही. आमच्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा आहेत. भगवान पुढे काय आहे काय आणि ड्रेस नाही आज तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर. धन्यवाद. भगवान आहे का संपले. आणि अशा रीतीनं हा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं मी जाहीर करतो. 3:15 वाजलेले आहेत. आपण जवळजवळ 9:15 वाजता कार्यक्रम सुरू केला होता. 10:15, 11:15, 12:15, 1:15, 2:15, 3:15 जवळपास 6 तास नॉनस्टॉप हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला, त्याचा आनंद घेतला. आणि खऱ्या अर्थानं तानाजी माने यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे मधु इनामदार, आमचे केराप्पा पांढरे साहेब, भगवान पांढरे आणि साहेबराव पांढरे आणि विशेष करून खांडेकर ग्रुप आणि हाके ग्रुप, काय त्यांचं या कलेवरती प्रेम आहे, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद, करावं तेवढं त्यांचं कौतुक. थोडंच आहे, आभार प्रदर्शन मी व्यक्त करणार नाही. एवढंच सांगेन की आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू या घराला दार कशाला. धन्यवाद. लाड का त्यांचा बोर्ड काढून देते. चार्जर